the formation of Christ's image. ख्रिस्ताची प्रतिमा आपल्यामध्ये बिंबणे किंवा ख्रिस्ताची प्रतिमा आपल्यामध्ये निर्माण होणे. Once you hear this word, एकदा का तुम्ही हा संदेश ऐकला, your life will never be the same. की तुमचं जीवन जसं आहे तसं राहणार नाही. Praise God. हालेलुया. Because the Holy Spirit is in the transformation business. कारण की पवित्र आत्मा रूपांतराच्या आणि बदलाच्या व्यवसायामध्ये आहे. The jail is in the reformation आणि business. तुरुंग देखील बदल झाला पाहिजे, रूपांतर झालं पाहिजे यासाठी आहे. Reformation is different, transformation is different. तर एकदम रूपांतरित होणं वेगळं किंवा तात्पुरतं बदलणं वेगळं. Amen. Hallelujah. We'll open our Bibles to Galatians 4 verse 19. गलती 4 त्यातलं 19 वचन आपण काढूया. My little children, of whom I travail in birth again until Christ be formed in you. गलती 4:19. माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहेत. Praise God. Hallelujah. So Paul, in writing to the church at Galatia, says, तर गलती मधल्या चर्चला लिहिताना पॉल असं सांगतो, my dear children, माझ्या लेकरांनो, I feel as though I am going through labor pains for you once again. मला परत एकदा तुम्हासाठी प्रसूती वेदना होत असल्यासारख्या जाणवतायत. And it will not stop. आणि त्या थांबणार नाही. It will continue till I see Christ being formed in you wholesome. जोवर मी तुमच्यामध्ये पूर्णपणे ख्रिस्त धारण झालेला, ख्रिस्त आलेला बघत नाही, तोवर माझ्या प्रसूती वेदना बंद होणार नाही. There's a lot of things we need to learn from Paul's thought. पॉलच्या या विचारातनं बऱ्याच गोष्टी आपण शिकण्यासारख्या A आहेत. lot of things we can learn from Paul's desire. पॉलच्या इच्छेमधनं बऱ्याच गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. Now I won't dwell on the prelude of this message, आता या संदेशाच्या सुरुवातीवर मी जास्त राहणार नाही, but in short I will let you know a few principles पण थोडक्यात मी तुम्हाला काही तत्व सांगीन that Paul is basing on to get his people to have the image of Christ. ज्या तत्वांवर आधारभूत पॉल त्याच्या लोकांना गळ घालून विनंती करून सांगत आहे की तुम्हाला ख्रिस्ताचे दिवस आता गेले पाहिजे. Praise the Lord. ख्रिस्त तुमच्या ओटीपोटामध्ये जीवनामध्ये रूपधारी झाला पाहिजे. We know that there is a realm of faith आपल्याला माहिती आहे की एक स्तर विश्वासाचं स्तर असतं which most men and women of God operate in. की ज्या विश्वासाच्या स्तरामध्ये जास्तीत जास्त परमेश्वराचे सेवक आणि सेविका कार्य करतात. We have heard, we know also of the faith movement. आपण ऐकलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे, विश्वासाच्या चळवळी आपण पाहिलेल्या आहेत. That faith movement which was brought about by Kenneth Hagin, the prophet of God. केनेथ हेगन जे परमेश्वराचा महान संदेष्टा, त्यांच्याद्वारे जी विश्वासाची एक क्रांती झाली किंवा चळवळ झाली, ती देखील आपण पाहिलेली आहे. And we have also seen after Kenneth Hagin there were many other men of God who spoke in lines of faith आणि and operated in the lines of faith. केनेथ हेगन नंतर अनेक असे देवाचे सेवक आपण पाहिले की जे विश्वासाच्या स्तरावर बोलत राहिले, ज्यांनी विश्वासामध्ये जाऊन कार्य केलं, सेवा केली. They also discovered the principles that the old Pentecostal people had not discovered till then. आणि जुन्या पेंटेकॉस्टल लोकांना जी तत्व माहित नव्हती, ती सारी तत्व या सेवकांनी शोधून काढली आणि पुढे आणली. Amen. Amen. It was hidden till the time of Kenneth Hagin. केनेथ हेगन यांच्या काळापर्यंत ही तत्व लपलेली होती. There were people who were operating in faith, but in a measure that Kenneth Hagin operated was much higher. होती अशी माणसं की जी विश्वासाच्या स्तरामध्ये कार्य करायची, पण केनेथ हेगन ज्या विश्वासाच्या स्तरात कार्य करायचे, ते विश्वासाचं स्तर वे अहेड अँड वे अभाव, एकदम वर. He brought about the faith movement. त्यांनी विश्वासाची चळवळच ओळखीला आणली. Amen. सगळ्यांना ओळख करून दिली विश्वासाच्या चळवळीची. He discovered how to operate in the lines of faith. शोधच लावला त्यांनी या गोष्टीचा की जर विश्वासाच्या स्तरात आपण गेलो आणि विश्वास ठेवला, तर विश्वास ठेवून काय काय केलं जाऊ शकतं, काय काय मिळवलं जाऊ शकतं, याचा त्यांनी शोधच लावला. And it all happened when he was lying on the sick bed. आणि हे सगळं कधी झालं? जेव्हा केनेथ हेगन आपल्या आजारी बिछाण्यावर होते, आजारी होते त्यावेळेला, With a heart ailment. आणि त्यांना हृदयाचा आजार होता, He was dying. मरत होते ते. And doctors had given him just 1 year to live. डॉक्टरांनी केवळ 1 वर्ष त्यांना दिलेलं होतं की 1 वर्षभर हा मुलगा जगेल. And every second man of God came to pray, and they prayed to comfort the parents because they all believed that very soon he is going to die. आणि जो प्रत्येक देवाचा सेवक आला, त्या सेवकांनी पण अशीच प्रार्थना केली आणि शेवटी जाताना त्यांच्या फॅमिलीला, परिवाराला सांत्वन देऊन गेले, असं समजून की आता खूपच लवकर हा मरणार आहे. But
आपण Kenneth Hagin stuck on, he got a revelation of Mark 11:23 and 24. He clung to that word and he rose from the deathbed. मार्क 11वा अध्याय 23 आणि 24 ही जी दोन वचनं आहेत त्या वचनांचं एक असं विश्वासाचं प्रगटीकरण केनेथ हेगनला त्यावेळेला झालं की त्या वचनांवर आधारभूत त्या आजारी विचारण्यावरनं ते उठलेच. Amen. Amen. Whatever you shall ask in prayer, believe that you have received them and you will have them. प्रार्थनेमध्ये तुम्ही जे काही मागाल विश्वास ठेवा की मागितलेलं मिळालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल असं मार्क 11:23-24 मध्ये लिहिलेलं आहे. And then there is another book which came out in which he said how you can write your own ticket to God. आणि मग त्यांनी जे दुसरं पुस्तक लिहिलं त्यामध्ये त्यांनी विधित केलेलं आहे की देवाकडे जायचं किंवा देवाकडनं घ्यायचं तुमचं स्वतःचं तिकीट तुम्ही कसं छापू शकता लिहू शकता या विषयीनं त्यांनी लिहिलं. He led us into quite another dimension of faith. It was a आणि different level. विश्वासाच्या एका वेगळ्याच स्तरावरती एका विश्वासाच्या नवीनच जगामध्ये केनेथ हेगन यांनी बिलीवर लोकांना घेऊन गेले. And I remember मला आठवतं him writing in one of his books एका त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय that when Jesus visited Kenneth Hagin, वैयक्तिकरित्या येशू एकदा केनेथ हेगनना भेटायला आले. he told many of those things to Kenneth Hagin concerning certain people. आणि बऱ्याच गोष्टी येशूनं त्यावेळेला बऱ्याच माणसांविषयीनं केनेथ हेगनला सांगितल्या. He said ते म्हणाले that there are many people who want blessings from me. की बऱ्याच लोकांना येशू सांगत होता त्यांना की बऱ्याच लोकांना माझ्याकडनं आशीर्वाद हवे असतात. They cry for God's promises, आणि ते रडत राहतात देवाच्या अभिवचनांवर but they never receive it पण कधीच त्यांना ते आशीर्वाद मिळत नाही because कारण they don't know what the word says for that given situation. त्या आलेल्या परिस्थितीसाठी देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे ह्याचं त्यांना ज्ञानच They नाही. don't know how to operate in faith. त्यांना माहितीच नाही त्यांना कळतच नाही की विश्वासाच्या स्तरात कसं कार्य करायचं असतं. And that from that time, त्या वेळेपासनं Kenneth Hagin dwelt more in the word of God केनेथ हेगन जास्त प्रमाणामध्ये देवाच्या शब्दावर बायबलवर राहायला लागले. because he knew बायबलचा शब्दाचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली कारण त्यांना माहित होतं faith comes by hearing and hearing of the word of God. त्यांना कळलेलं होतं त्यांना माहिती होतं की देवावरचा जो विश्वास आहे तो देवाचं वचन ऐकून 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 आपल्यात निर्माण होतो. And so if somebody's faith level has to be increased, he has to be meditating on the word of God day and night. आणि कुणाची तरी विश्वासाची पातळी जर अजून वाढायची असेल तर त्या व्यक्तीनं देवाचं वचन दिवस आणि रात्र ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे वचनावर मनन केलं पाहिजे वचन सेवन केलं पाहिजे तर त्या माणसाची विश्वासाची पातळी वाढेल. All this I'm talking about in 1940s. आणि हे सगळं 1940 वगैरे सालात झालेल्या गोष्टी Or आहेत या. maybe before that also. आणि I don't त्याच्याही know. अगोदर झाल्या असतील बहुतेक मला नक्की ठाऊक नाही. But Smith Wigglesworth also operated in the lines of faith. स्मिथ विगल्सवर्थ हा जो देवाचा सेवक होता त्यांनी देखील विश्वासावरच कार्य केलं. And Smith Wigglesworth, he also lived during the time almost to the fag end of his life. Kenneth Hagin later on took over, but Smith Wigglesworth also operated in faith. स्मिथ विगल्सवर्थ देखील विश्वासाच्या स्तरातच सेवा करायचे. स्मिथ विगल्सवर्थचा काळ जेव्हा संपत आला तिथून पुढे केनेथ हेगन यांचा काळ सुरू झाला. And so there was this prevalent spirit moving among the people where everybody started operating in lines of faith. तर त्यावेळेला ते विश्वासाचं स्तर आणि ती विश्वासाची सेवा सगळ्या बिलीवर जनांमध्ये सुरू झालेलीच होती कारण स्मिथ विगल्सवर्थद्वारे ते विश्वासाचं कार्य सुरू झालेलं होतं आणि त्यांच्या अंतापासनं केनेथ हेगननी कॅरी फॉरवर्ड केलं तर ते विश्वासाचं जे एक सगळं वातावरण होतं ते त्या काळामध्ये होतच. So now before this wave of faith, तर ही विश्वासाची लाट येण्या अगोदर there was another move of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची एक दुसरी चळवळ होती. And on this level people were moving. आणि या स्तरावर लोक जात होते. And that was the area of travailing in the spirit. आणि ते स्तर कुठलं होतं त्याच्या अगोदरचं स्तर कुठलं होतं तर अगोदरचं स्तर म्हणजे ख्रिस्त तुमच्यामध्ये मला पाहायचा आहे. ख्रिस्त मला प्रसूती वेदना व्हायला हव्या आहेत. They were operating more on the travailing, the groaning in the spirit, the crying in the spirit. प्रसूती वेदना झाल्या पाहिजे कळा लागल्या पाहिजेत ते कणणं आलं पाहिजे ते उसाचे तोंडातनं निघाले पाहिजेत. On that many were basing their move. तर अनेक जण आपली चळवळ यावर त्याच्या आधी प्रस्थापित करत होते. So we had a season of travailing and then later on faith took over. तर अगोदर ही एक प्रसूती वेदनेची लाट आणि ते स्तर आणि त्या स्तरामध्ये देवाचे सेवक आणि देवाचे लोक वावरत होते कार्य करत होते आणि त्याच्यानंतर विश्वासाचं स्तर आलं
त्याच्यामध्ये देवाचे सेवक आणि देवाचे लोक वावरत होते. And the Bible has many examples in the Old Testament. अर्थातच बायबलमध्ये जुन्या करारातली अनेक उदाहरणं आहेत, Even in the New, आणि नवीन करारात how देखील आहेत. these patriarchs, they groaned and travailed for things. कशा पद्धतीनं देवाचे हे कट्टर करारी भक्त आणि सेवक जे होते त्यांनी कशा प्रसूती वेदना सहन केल्या, कळा सहन केल्या. Now what happened was, काय झालं की after the faith movement, विश्वासाच्या चळवळीनंतर people have started neglecting travailing in the spirit. लोकांनी आत्म्यामधल्या प्रसूती वेदना हा जो एक भाग आहे त्याच्याकडे पूर्णच दुर्लक्ष केलं. But God wants पण देवाची इच्छा आहे that these forces also need to be operated upon. की ही जी शक्ती आहे प्रसूती वेदना सहन करणं, कळा सहन करणं, ही सुद्धा कार्यरत झाली पाहिजे. Many times we feel, बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं why should I groan? Why should I travail? मी कशाला रडू, मला काय घेणं देणं आहे, मी कशाला वेदना सहन करायच्या आणि कुणासाठी मी ओझं घेऊन कशाला फिरू, When I can get things by believing and confessing, why should I travail and groan in the spirit? किंवा मला स्वतःसाठी सुद्धा काय रडायची आणि प्रसूती वेदना सहन करायची गरज आहे. विश्वास ठेवून विश्वासाने मागितलं तर मला मिळतंय, तर मग कशाला डोळे भिजवायचे आणि कणायचं आणि वेदना सहन करायच्या. Because it's a lot of pressure when you travail and groan. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं, कारण की जेव्हा आपण प्रसूती वेदनेसारख्या वेदनेतनं कळा सहन करायला लागतो त्याला खूप अश्रू फुटतात, खूप रडू येतं. But travailing has its own blessings. पण प्रसूती वेदनेमागे, त्या कळा सहन करण्यामागे त्याचे एक आशीर्वाद आहे. And at times you cannot receive it even through the ways of faith. आणि कधी कधी प्रसूती वेदना सहन करून रडून जे आशीर्वाद मिळू शकतात ते आशीर्वाद विश्वासाच्या स्तरात घुसून सुद्धा मिळू शकत नाही. And that is the area that is being neglected. I want to speak to you on. आणि या भागावरती दुर्लक्ष झालेलं आहे. प्रसूती वेदना, कळा सहन करणे या भागाकडे दुर्लक्ष ऑलरेडी झालेलं आहे, म्हणून या भागावर मला बोलायचं. Amen. आमेन. Because we have come to the end of all things. कारण की आपण सर्व गोष्टींच्या समाप्तीला आलोय. We have come to the consummation of everything. सर्व गोष्टींच्या समाप्तीला, पूर्णतेला आपण जवळजवळ आलोय. The time of Jesus coming is very imminent now. येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आता हाताशी अटळ आहे. And so God is moving in a greater way. आणि म्हणून परमेश्वर आता या काळामध्ये लेफ्ट अँड राईट महान रीतीनं कार्य करत And आहे. God wants people to be operating in all these forces combined. आणि परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वराच्या लोकांनी आणि सेवकांनी या सगळ्या शक्त्यांवर, या सगळ्या वचनांवर, या सगळ्या चळवळींवर एकत्रित सेवा केली पाहिजे. That we can have a greater impact in the society. की समाजामध्ये एक चांगला मोठा प्रभाव आणि त्याची छाप पडली That पाहिजे. we can have a greater impact in the church. की चर्च मध्ये पण त्याची एक चांगली मोठी छाप पडली पाहिजे. That the church grows की चर्च वाढलं in पाहिजे. various dimensions. वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं, वेगवेगळ्या भागातनं चर्चची वाढ व्हायलाच That पाहिजे. every person we see Christ in की him. प्रत्येक माणूस जो आपण पाहतो त्या माणसामध्ये आपल्याला ख्रिस्त आलेला, ख्रिस्त धारण झालेला दिसलाच पाहिजे. Praise the Lord. आणि नाही दिसला तर ती जबाबदारी घेऊन कळा, मी सहन केल्याच पाहिजे. Amen. आमेन. It is not just having a Christian name. केवळ ख्रिस्ती नाव मला लागलं आणि मी ख्रिश्चन झालो यात काही दम नाही. Yes, we say today we have 30,000 members in our church. आपण सुद्धा म्हणतो आज की आपल्या चर्चमध्ये 30,000 मेंबर आहेत. But I'm not happy with it. मी खुश नाही, I'm not satisfied, मी you can say. समाधानी नाही. आय एम नॉट हॅपी. मी समाधानी नाहीये. I'm not satisfied. मी समाधानी नाहीये. Because कारण I want in the 30,000 members Christ formation. मला त्या 30,000 मेंबर्स मध्ये ख्रिस्त आलेला बघायचा आहे. Praise the Lord. Hallelujah. Christ formation in that 30,000. मला त्या 30,000 मेंबर्स मध्ये ख्रिस्त धारण झालेला पाहायचा We आहे. want to see the image of Christ in people. ख्रिस्ताचं रूप त्या लोकांमध्ये आलेलं मला पाहायचं आहे. नामधारी प्रकार पुढे कॅरी फॉरवर्ड करून काय फायदा? Amen. आमेन. And God is in these last days combining all these forces that we can have a greater result even in the church. आणि परमेश्वर या शेवटच्या दिवसांमध्ये यासारख्या सर्व शक्त्या, ही सगळी स्तरं, या सर्व चळवळी एकत्र करत आहे अशासाठी की या सगळ्यांमध्ये जाऊन आपण सेवा करून लोकांना सज्ज करावं. Praise the Lord. आमेन. God is bringing forth the word and the prayer together. परमेश्वर शब्द आणि प्रार्थना एकत्र आणत आहे. He is bringing the faith movement and the travailing movement together. परमेश्वर विश्वासाची चळवळ आणि प्रसूती वेदनेची चळवळ एकत्र आणत आहे. Because this has almost become a lost art in these last days. कारण या शेवटच्या दिवसांमध्ये प्रसूती वेदना किंवा कळा सहन करणं ही जी कला आहे ती जवळजवळ हरवलेली आहे. Nobody knows how to cry and have to travail. And people are just told to believe and receive. आणि लोकांना केवळ एवढंच सांगितलं जातं, लोकांना बिलीवर लोकांना किंवा लोकांना एवढंच शिकवलं जातं, या विश्वास ठेवा,
घ्या, या, विश्वास ठेवा, बी ब्लेस्ड. Amen. But there is a beautiful force that can really move the hand of God to give results in a different dimension. पण एक सुंदर शक्ती आहे बर का, एक सुंदर ऊर्जा आहे की ज्या ऊर्जेमध्ये जर आपण प्रवेश केला तर त्यामुळे देवाचा हात एका इतक्या सुंदर रीतीने हलून कार्य करायला लागतो की शेवटी आशीर्वाद मिळतातच. Praise the Lord. Amen. Travailing has so much power. प्रसूती वेदना सहन करण्यामागे इतकं सामर्थ्य आहे. Like I can tell people, जसं मी लोकांना सांगू शकतो, imitate me as I imitate Christ. आज मी लोकांना सांगू शकतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे तसं तुम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करा. So you imitate my lifestyle, you imitate what I do, you even imitate the kind of discipline I hold, a spiritual discipline in the word and in my life. याचा अर्थ मी जसं वागतो तसं तुम्ही वागायला सुरुवात करा. मी जो शिस्तबद्धपणा माझ्या जीवनामध्ये आणलेला आहे त्या शिस्तबद्धपणामध्ये तुम्ही पण चालायला सुरुवात करा. माझ्यासारखे राहा, माझ्यासारखे बना, अनुकरण माझं करा. I can say that. मी असं म्हणू शकतो. But formation is on a different level. ख्रिस्त एखाद्यामध्ये येणं हे स्तर वेगळं आहे. Because कारण when I talk about formation, जेव्हा मी बोली भाषेत तुला ख्रिस्ताचे दिवस गेले पाहिजेत असं when म्हणतो, I say formation, जेव्हा मी म्हणतो की तुझ्या उदरामध्ये ख्रिस्त आला पाहिजे, formation, only one word, formation. तो ख्रिस्त तुझ्यात धारण झाला पाहिजे. What I'm saying मी is, काय म्हणतो, only prayer can make you like Christ. असं म्हणत असताना मी असं म्हणत आहे केवळ प्रार्थनाच तुला येशू सारखं बनवू शकते. You know something? तुम्हाला माहितीये का, Travailing is one form of prayer. कळा सोसणं आणि प्रसूती वेदना सहन करणं ही एका पद्धतीची प्रार्थना आहे. Paul says, पॉल म्हणाला all kinds of prayer we need to make. सर्व पद्धतीच्या प्रार्थना आपण प्रभूला केल्या That पाहिजे. means there are many kinds of prayer. याचा अर्थ अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रार्थना आहेत. You know, travailing prayer प्रसूती वेदनेची प्रार्थना is on a very different level. फार वेगळ्या स्तरावर असते. I can correct you. मी तुमची चूक तुम्हाला I सुधरवू can देऊ शकतो, admonish you. मी तुम्हाला बोध करू शकतो, I can scold you. मी तुम्हाला कधी राग आला तर रागवू शकतो, I can be worried about you. मी कधी कधी तुमची काळजी करू शकतो, I can straighten you. कधी कधी मी तुम्हाला सरळ करू शकतो. Yet, तरी the purest way that I will have a great heart for you is through travailing prayer. सगळ्यात शुद्ध मार्ग की ज्या शुद्ध मार्गाने माझं हृदय तुझ्यासाठी पार जाईल, तो शुद्ध मार्ग म्हणजे तुझ्यासाठी मी प्रसूती वेदना सहन कराव्यात आणि पाहावं की ख्रिस्त तुझ्यात आला पाहिजे. Because कारण there is no motive, त्याच्या मागे काही हेतू a नसतात, mean motive. त्याच्या मागे काही स्वार्थी हेतू नसतात. Like when I correct you, जसं मी तुमची चूक समजा तुम्हाला सांगितली there can be many reasons why I'm correcting you. तर त्याच्या मागे अनेक कारण असू शकतात की मी तुमची चूक तुम्हाला का सुधरवून सांगत आहे. Maybe I'm angry with you. कदाचित मी तुमच्यावर चिडलो असेल, Maybe I want you to change your behavior towards me. कदाचित माझी इच्छा असेल की माझ्याशी वागताना तुम्ही नीट वागा, तुमचा स्वभाव माझ्याशी वागताना बदला. Maybe I want you to be obedient to me. कदाचित माझी इच्छा असेल की तुम्ही माझ्या आज्ञा पालनात राहा. So little bit of selfishness can be there even in my admonishing. तर मी तुम्हाला जे काही तुमची चूक सुधरवून सांगत आहे, बोध करत आहे, त्याच्या मागे थोडाफार स्वार्थीपणा असू शकतो But माझा. पण when I say, जेव्हा मी म्हणतो I have travailed for you, मी तुझ्यासाठी प्रसूती वेदना सोसल्या आहेत, there is no mean motive. त्याच्या मागे स्वार्थी हेतू काही नसतो. Are you understanding? कळतं मी काय म्हणतो. But even in travailing prayer, पण प्रसूती वेदनेच्या प्रार्थनेत सुद्धा if you have this kind of prayer, अशा पद्धतीची प्रार्थना जर तुम्ही केली, like saying, जसं म्हणून Lord, प्रभू I'm praying for John. मी योहानासाठी प्रार्थना करत आहे, Lord, change him. प्रभू त्या जॉनला बदल. त्याचं एक पाय तोडून टाक प्रभू. तुला माहित आहे किती सतवलं त्यांनी मला, पण चालेल ना. Travailing, but you know, there is an element in you which is little bit hurt. तर तुम्ही वेदना सहन करताय, पण तुमच्या आत कुठला तरी भाग त्या जॉन कडनं दुखवला गेलाय म्हणून तुम्ही म्हणताय की पाय कापून टाक. Amen. आमेन. Like David said, जसं दावीद बोला, break the bones of my enemies. माझ्या शत्रूंची हाडं मोड. It's very easy to do that, isn't it? हे करणं फार सोपं आहे. मी करू शकत नाही म्हणून देवाला सांगायचं. हो ना. But say, in that you have a mean motive. पण त्याच्या मागे स्वार्थी हेतू लपलेला असतो. Are you understand? कळतं का मी काय म्हणतो. Lord, प्रभू somehow remove him out of my life. कसं तरी करून माझ्या जीवनातून याला काढ. अरे जीवनातून याला काढ म्हणजे काय? व्हॉट इज दिस? But पण the purest
form of prayer is travailing prayer, because travailing prayer only prays, Lord, let Christ, let him become like you, Jesus. शुद्ध पद्धतीची प्रार्थना, प्रसूती वेदना, कळा सोसून केलेली प्रार्थना शुद्धच असते. कारण त्यामध्ये तुम्ही असं म्हणत असता की प्रभू, ह्याच्यामध्ये मला ख्रिस्त आलेला पाहायचाय, Praise the Lord. मला येशू सारखं झालेलं पाहायचंय. That is pure travailing prayer. त्याला शुद्ध प्रसूती वेदना सहन करून केलेली प्रार्थना म्हणतात. Amen. Amen. Supposing somebody offended me समजा कोणीतरी मला वाईट वाटेल असं काहीतरी केलं and then I am going for prayer. आणि मी प्रेयरला चाललोय, Lord, मी गेलो प्रार्थनेला बसलो, म्हटलो प्रभू त्यांनी मला खूप त्रास दिला प्रभू, काय करायचं? पण काय प्रार्थना त्याच्यासाठी मी करतो, हो प्रभू ना, hallelujah. त्याला धारण दे, मार किंवा तार, जास्त करून मारून टाकस. हो का? ही काही नॉर्मल डिलिव्हरी नाही, ये सी सेक्शन हो गया. हालेलुया वल्सा, आमेन. Isn't it? Yes, है कि नहीं? it is not a normal delivery. It's ही not a काही नॉर्मल डिलिव्हरी नाहीये, cesarean. हे सिझरियन सेक्शन झालं. What you say? तुम्ही काय म्हणाल? प्रभू प्रभू त्यांनी तुलाच त्रास दिला, पण मनात मनात आपण म्हणतो मनात आपल्याला त्रास दिला, म्हणून प्रभू एक काम कर, इझी वे, त्याला काढूनच टाक, नाही तर तुझ्याकडे घेऊन टाक प्रभू. अरे बापरे, हालेलुया, तुझ्याकडे घेऊन टाक. दॅट इज नॉट ट्रॅव्हलिंग प्रेयर. याला काही नॉर्मल प्रसूती वेदना होऊन केलेली डिलिव्हरी म्हणत नाही. यू नो व्हॉट इज ट्रॅव्हलिंग प्रेयर? तर प्रसूती वेदनेची प्रार्थना काय असते? त्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्ही प्रेयर करता, प्रभू तुझ्यासारखं त्याला बनव. हालेलुया. फिनिश्ड. बस. मेक हिम लाईक यू. प्रभू त्याला तुझ्यासारखं बनव. फिनिश्ड. बस. मेक हिम लाईक यू. येशू त्याला तुझ्यासारखं बनव. That means म्हणजे you have the best of intentions in your heart concerning that fellow. तुमच्या हृदयामध्ये त्या व्यक्तीसाठी सर्वोत्तम असे हेतू आहेत, म्हणून तुम्ही असं म्हणताय. You know, in early Christian walk, अगोदरच्या पूर्वीच्या when we ख्रिस्ती, just began our Christian walk, आम्ही जेव्हा नुकतेच ख्रिस्ती झालो आणि प्रभू बरोबर चालायला लागलो, we used to travail to receive things. आम्ही खूप प्रसूती वेदना सहन करायचो की गोष्टी आम्हाला मिळाव्यात म्हणून, रडून रडून रडून. Today, आज they don't wait. आज नाही वाट बघायला जमत कोणाला फारशी. This art is forgotten. आज ही जी कला आहे ना, की देवाच्या पायापाशी बसणं, रडणं, ही कला बिलीवर लोकांमधनं निघूनच गेली अलीकडे. We believe in 2 minutes noodles. कारण की आता मॅगीचा जमाना आहे, 2 मिनिटात सगळं शिजवायचं आणि खायचं. Amen. आमेन. कुठं चपाती असं बेल हो ना, ते कुठं पीठ मळा आणि मग गोळे करा. Amen. आणि मग Everything you लाटा. get ready made today. आजकाल सगळं रेडीमेड मिळतंय. Ready atta, ready rice, ready सगळं vegetables. सगळं रेडी, आणून फक्त गरम करायचं आणि खायचं. Amen. तसं ते सगळं जग बाहेरचं आध्यात्मिक जगात पण घुसलेलं आहे, विच इज व्हेरी सॅड. And many times बऱ्याच वेळेला we have lost the art of groaning and travailing because we have got now many things. प्रसूती वेदना, कळा सहन करणं कुणासाठी तरी, किंवा आपल्यालाही काही गोष्टी मिळायच्या असतील तर कळा सहन करून रडून मागणं, ही कलाच निघून गेलेली आहे. कारण की आपल्याला बरंच काही ऑलरेडी मिळालेलं आहे. Like when we just stepped in to be with the Lord, जसं आम्ही नुकतंच जेव्हा प्रभूकडे आलो, we hadn't had many things. आमच्याकडे बऱ्याच गोष्टी नव्हत्या And we used to even travail for a loaf of bread. आणि एका भाकरीसाठी सुद्धा आम्ही रडून रडून प्रार्थना करायचो And we used to pray, आणि प्रार्थना करायचो, Lord, प्रभू give us this day our daily bread. रोजची भाकर, आजच्या दिवसाची भाकर तू आम्हाला दे. आता कुठं असं आता कुठं असं आहे? डेली ब्रेड काय, महिन्याचं ब्रेड असतं. हो ना, महिन्याचं राशन भरलेलं आहे, कोणाकोणाकडे 6-6 महिन्याचंही भरलेलं So आहे. that prayer is lost. तर ती जी प्रार्थना आहे ती हरवली. But at least we can use that prayer for something else, for somebody's life to be formed. मग कमीत कमी आणि कुणा दुसऱ्यासाठी तरी, कुणाचं तरी जीवन बनावं, कुणामध्ये तरी ख्रिस्त खऱ्या रीतीनं यावा म्हणून तरी त्या प्रसूती वेदना सहन करा. So today the tears are lost तर अलीकडे विश्वासू जनांमधनं अश्रू गेलेले आहेत. because we get things as a matter of fact without much struggle. कारण की वास्तविकता काय आहे, फारसं डोकं न फोडता अलीकडे पटकन सगळं मिळतं. मग रडायचं कशाला? रडलं तर लोक म्हणतात काय रडके, त्यांच्या बाजूला बसू नका. Amen. I at times feel कधी कधी मला असं वाटतं, when faith has its limits, विश्वासाला जेव्हा मर्यादा असते we get into groaning and travailing. तेव्हा आपण प्रसूती वेदनेमध्ये आणि कळा सहन करण्यामध्ये जातो. Amen. विश्वासाला मर्यादा पडली ना की प्रसूती वेदनेमध्ये जा ना. Because faith is on your side. विश्वास तुमच्या बाजूनी आहे. Groaning, कणणे,
is depending entirely on God. कणणे प्रसूती वेदना पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. Amen. आमेन. You know, groaning, I sense it is more of a spiritual compassion. प्रसूती वेदना आणि कणणे जास्त प्रमाणामध्ये मला आध्यात्मिक कळवळा वाटतो. Amen. It's a spiritual compassion, तो- a pure form of heart love for the other. तो आध्यात्मिक कळवळा असतो की जो समोरच्यासाठी एक शुद्ध निखळ प्रेम घेऊन येतो. So today I want to speak on how Paul reminds us there is a dimension. तर आज मला बोलायचं यावर की पॉल कसं आपल्याला सांगत आहे की एक दिशा ही पण आहे that we are missing today in our church. की जी दिशा आज आपल्या चर्चमध्ये सुद्धा आपण चुकवली आहे. Which we need to incorporate it along with the walk of faith. ज्या दिशेकडे आपण यायला हवं विश्वासाच्या चालण्याबरोबर या दिशेकडे आपलं चर्च यायला हवं. Praise the Lord. Amen. 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 So that's why we are going to see on the importance of travailing and groaning. I may not get into all the details of it, but little bit which will be helpful to us. आणि म्हणून प्रसूती वेदना कळणे कळा सहन करणे यावर आपण थोडंसं बोलूया. कदाचित मी फारसा खोल जाणार नाही पण जे काही बोलीन त्यामध्ये बरंच काही कव्हर करायचा प्रयत्न करीन. Because it's a very big subject. कारण हा विषय तसं म्हटलं तर फार मोठा आहे. First point, पहिला मुद्दा the birth pangs of Paul. पॉलला झालेल्या प्रसूती वेदना. My little children of whom I travail in birth again until Christ be formed in you. माझ्या लेकरांनो ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहेत. Now what was this pain that Paul is talking about? या कुठल्या वेदनेविषयी पॉल बोलत आहे? Firstly, एक तर पहिलं he didn't have this kind of pain when he was just a religious man. पॉल जेव्हा केवळ एक धार्मिक माणूस होता नावाला धार्मिक माणूस तेव्हा पॉल मध्ये अशा पद्धतीच्या वेदना कधी आल्या नाही. When he was a Pharisee, he never had this kind of birth pangs. पॉल जेव्हा नुसतं परुषी होता त्यावेळेला पॉलच्या हृदयात किंवा जीवनात अशा पद्धतीच्या वेदना कधी आल्या नाहीत. Though he was just as zealous as he was after he came to Christ. आणि जरी ख्रिस्ताकडे आल्यानंतर जरी पॉल मध्ये जेवढा आवेश होता तेवढाच आवेश केवळ परुषी असताना सुद्धा पॉल मध्ये होता तरी या वेदना नव्हत्या. But zeal without knowledge is unfruitful. ज्ञानाशिवायचा आवेश आता तुम्ही नीट ऐका मी काय बोलते. ज्ञानाशिवायचा आवेश फळ देत नाही. If you don't have the knowledge of Christ, all your zeal amounts to nothing. ख्रिस्ताचं जर ज्ञानच तुम्हाला नसेल तर तुम्ही किती आवेश बाळगा किती झीलनी काम करा इट इज झिरो. ते It is शून्यात zero. निघतं. ते Amen. झिरो आहे. ते That- शून्यात निघतं. It is nothing. ते शून्य आहे. You may burn yourself, you may die for others, it has no meaning at all. मग स्वतःला जरी तू जाळून घेतलं दुसऱ्यांसाठी जरी तू जीव दिला तरी त्याला काही अर्थ नाही. ते शून्यात जमा आहे. With all that zeal he had as a Pharisee, he was still troubling the believers. परुषी या नात्यानं जो काही आवेश पॉल मध्ये होता तो सगळा आवेश घेऊन तो बिलीवर लोकांचा छळ करत होता. Amen. आमेन. But after he became a believer, पण जेव्हा पॉल बिलीवर झाला he was gripped with the spirit of travail. तेव्हा त्या प्रसूती वेदनेच्या त्या कणायच्या आत्म्याने त्याला जखडलं. This is the calling, and this should be the calling of every believer. हे पाचारण आहे आणि प्रत्येक विश्वासू माणसाचं हेच पाचारण असायला हवं. It should not happen after you become a pastor or an evangelist. It should start as soon as you become a believer. तुम्ही पास्टर झाल्यावर किंवा सुवार्तिक झाल्यानंतर तुमच्यामध्ये हे यायला नको. तर ज्या क्षणाला तुम्ही बिलीवर होता त्या क्षणापासून तुमच्यात या वेदना हे कणणं यायला हवं. Amen. Amen. As soon as you are born in the family, ज्या क्षणाला तुमचा परिवारात जन्म होतो as soon as somebody is born in a family, ज्या क्षणाला एखादं बाळ एखाद्या परिवारात जन्माला येतं you start loving that त्या child. क्षणापासून तुम्ही त्या बाळावर त्या लेकरावर प्रेम करायला लागता. You see in a home, आणि घरात तुम्ही पाहत असाल when you have one child, एखादं एक लेकरू आहे and then the mother says, now very soon another child is coming. मग आई म्हणते खूप लवकर आपल्याकडे दुसरं लेकरू येणार आहे. What does the child say? मग ते पहिलं लेकरू काय म्हणतं Mommy, Mama, now you don't need to worry about me. आता तू माझी काळजी करू नको. You take care of him. तू त्या लेकराची त्या बाळाची काळजी घे And don't worry to tell me stories. आणि माझी काळजी करू नको की आता तू मला रात्री गोष्ट कशी सांगणार. I will take care of that child. मी त्या बाळाला सांभाळीन. And then the mother says, मग मम्मा म्हणते you need to behave then.
मग तू चांगलं वागायला हवं. Before that child, you need to behave. त्या बाळासमोर तू चांगलं वागलं पाहिजे. And when I give you a chocolate, you need to break that chocolate and you have to learn sharing. आणि जेव्हा केव्हा मी तुला चॉकलेट देईन, तू शिकायचं की ते चॉकलेट तू अर्ध करायचं आणि त्याला अर्ध द्यायचं, तू अर्ध खायचं. You need to grow up. आणि तू वाढायचं, तू मोठं व्हायचं. When does she say? कधी म्हणते ती? When the next child is about to come. पुढचं बाळ, दुसरं बाळ जेव्हा येणार असतं त्यावेळेला मम्मा हे सगळं पहिल्याला सांगते. You have to grow up. आता तू मोठा हो. You have to take care of that child आता now. येणाऱ्या बाळाला तू सांभाळायचंय. And already that small fellow or small child start behaving like the elder one. आणि तो पहिला असतो ना, तो पण लहानच असतो, तो काही फार मोठा नाहीये, पण तो थोरल्यासारखा वागायला लागतो की अभी मैं बडा है. Amen. Hallelujah. And even when the second child comes home, आणि दुसरं बाळ जेव्हा घरी येतं, what the elder one does? तो थोरला काय करतो? Sit down there. Do this. असं कर, तसं कर. And when the small one says, Mama, he's not giving me chocolate. No, I'm giving. See, share. आणि लहान बाळ जर म्हटलं मम्मा आम्हाला चॉकलेट देत नाही, की हा पहिला लगेच म्हणतो देतोय ना, थांब ना, लगेच अर्ध करतो आणि त्याला देतो. As soon as you are born again in the family of जसं God, ज्या वेळेला देवाच्या परिवारात तुमचा नवीन जन्म होऊन तुम्ही जन्माला येता, you start having affection for one another. एकमेकांसाठी आपल्यामध्ये लागणूक निर्माण होते किंवा व्हायला हवी. Praise the Lord. We want to see आपल्याला पाहिजे that all the children grow up आम्हाला काय पाहिजे की सगळी मुलं वाढताना दिसली पाहिजे. without travailing. There is no church growth. प्रसूती वेदना आणि कळा सोसल्याशिवाय कुणाचंही चर्च कधीही वाढत नाही. People are just running around, लोक नुसती इकडं तिकडं धावतायत, giving birth, giving birth, giving birth. But when the formation of Christ will be seen in them, नुसती इकडे तिकडे धावतात आणि प्रभूकडे लोकांना आणून त्यांना जन्म देऊन अनाथ सोडल्यासारखं सोडून देतात. कधी बसून त्यांच्यासाठी प्रसूती वेदना आणि कळा सहन करून त्यांच्यामध्ये ख्रिस्त यावा या प्रार्थना रडून कधी करणार? praise the Lord. Sometimes it is easier to do an evangelical work, कधी कधी कसं असतं, सुवार्थिक किंवा सुवार्तेचं काम करणं सोपं but असतं, to take care of them, पण त्यांना जन्म दिलेल्यांना सांभाळणं to bring the formation of Christ in their life, आणि त्यांच्या जीवनामध्ये खरोखर ख्रिस्त मला पाहायचा आहे हे बघणं, it requires lot of groaning, requires lot of travailing. त्याच्या मागे खूप रडायला लागतं आणि खूप प्रसूती वेदना आणि कळा सहन करायला लागतात. That's why when I raise up one leader, आणि जेव्हा केव्हा म्हणूनच एखादा लीडर मी उभा करतो, I feel a pain in my heart when they just one day say like a prodigal, I want to leave. माझ्या अंतःकरणामध्ये पण मला वेदना होतात जेव्हा एके दिवशी फायनली उधळ्या मुलासारखे ते मला येऊन सांगतात की मी सगळं सोडून चाललेलोय, मी दगड नाहीये. मलाही वेदना होतात Because I have travailed for that कारण person. त्या माणसासाठी मी प्रसूती वेदना सोसलेल्या आहेत. I brought him from that low level to that high level. मी कणलेलोय, त्याला त्या खालच्या स्तरात वरच्या स्तरावर मी आणलेलं आहे. They may not understand, त्यांना ते कदाचित कळणार नाही, but I understand. पण मला समजतं ना. How many are understanding people? तुमच्यातल्या कितींना समजतं? I know even to make somebody born again, there is a lot of travailing required. अहो मला माहितीये एखाद्या माणसाला प्रभूकडे आणण्यामागे पण, एखाद्या माणसाला नवीन जन्म देण्यामागे पण खूप कढायला लागतं. Because without birth pangs, there is no delivery. कारण प्रसूती वेदना सोसल्याशिवाय एखाद्या बाईला नॉर्मल डिलिव्हरी होते का, बाळ होतं का? Amen. Amen. So there is no birth in the kingdom of God unless there is a birth pang. तर देवाच्या राज्यामध्ये सुद्धा जन्म होत नाही माणसांचा जोवर त्या माणसांसाठी जो कोणी पुढारी आहे तो प्रसूती वेदना सोसत नाही, तोवर कसं काय देवाच्या राज्यामध्ये लोकांचा जन्म होणार? Yet, तरी I give all credit to God. मी सगळं श्रेय देवालाच देतो. Because कारण he who brings forth will he not cause them to give delivery. की जो ते बाळ त्या ओटी पोटात घेऊन आलेला आहे तो ते ओटीपोट उघडून त्या बाळाला जन्म देणार नाही का? Here Paul is crying for the Galatian church. इथं पॉल गलती मधल्या चर्चसाठी लिटरली रडतोय. How many leaders are crying for the church? मला तुम्ही सांगा, चर्चसाठी, आपल्या चर्चसाठी तुमच्यातले किती लीडर खरोखर रडतात? Yes. How many are crying for the church? You need to cry. रडलं पाहिजे. Especially the leaders need to cry. खास करून लीडर्सनी तर रडलंच We पाहिजे. only talk about faith, but we are missing the very strong aspect of result, and that is travailing. विश्वासाच्या गप्पा आपण फार मोठ्या मारतो, ठीक आहे, त्या गप्पा पण चांगल्या आहेत, पण ह्या प्रसूती वेदना चर्च मध्ये आल्याच पाहिजेत, लीडर्स मध्ये तर आल्याच पाहिजेत. Paul cried. पॉल रडला. Why? का? That
Christ's formation should be seen in the की people. ख्रिस्त मला लोकांमध्ये आलेला पाहायचा आहे. Not that they should look like Paul. पॉल सारखे ते दिसावेत का माझ्यासारखे ते दिसायला बनावेत अशी त्याची इच्छा नाहीये. They should look like Jesus. ते येशू सारखे दिसायला पाहिजे, त्यांच्यामध्ये येशू मला पाहायला हवाय. Amen. Amen. Paul's entire life and ministry was based on travail. पॉलचं संपूर्ण जीवन आणि पॉलची संपूर्ण मिनिस्ट्री प्रसूती वेदना, कण्णे, रडणे आणि कळा सोसणे यावरच होती. Many times we think travailing is only in the Old Testament. बऱ्याच वेळेला आपण असा निष्कर्ष काढतो की कळा सोसणं, प्रसूती वेदना सोसणं, रडणं हे सगळं जुन्या करारात No, it आलेलं is आहे. there in the New Testament as well. नवीन करारात पण या गोष्टी आहेत. Now here Paul was not crying for the lost souls. इथं पॉल काही हरवलेल्या लोकांसाठी रडत नव्हता. That is another area तो दुसरा भाग आहे हरवलेल्या where, लोकांसाठी रडणं. where you cry that the lost souls may know Jesus and be saved. हरवलेल्या माणसांसाठी रडणं, अविश्वासू माणसांसाठी रडणं, महाराष्ट्रातल्या अशा लोकांसाठी रडणं की ज्यांना येशू माहिती नाही, ते रडणं वेगळं आहे. But this travailing is purely for those who are saved. ही प्रसूती वेदना शुद्धपणे पॉल अशा लोकांसाठी सोसत आहे की जे ऑलरेडी प्रभूकडे आलेत आणि जे स्वतःला बिलीव्हर म्हणवतात. Amen. So Amen. I talk about in this passage is a very neglected area. We pray for the lost world, but we don't pray for the saved world. तर या उतार्यातनं मी बोलत असताना दुर्लक्षित झालेल्या भागावर बोलत आहे. आपण जगामध्ये जे हरवलेली माणसं आहेत, अविश्वासू माणसं आहेत, त्या अविश्वासू माणसांनी येशूकडे येणं यासाठी खूप प्रसूती वेदना सहन करून रडत असू, पण जो एखादा बिलीव्हर झालेला आहे त्या बिलीव्हर मध्ये खरोखर मला येशू आलेला पाहायचा आहे, हे जे कणणं आहे ते पूर्ण दुर्लक्षित आहे, जवळजवळ निघून गेलेलं आहे, ज्यावरती मला तुमचं लक्ष आज आणायचं आहे. We pray for the salvation of the souls in our home. आपण आपल्या घरातल्या माणसांच्या तारणासाठी प्रार्थना करतो. For those of our loved ones who are not yet saved. आपले प्रियजन, आप्तजन, आपले रक्ताचे नातेवाईक ज्यांचं अजूनपर्यंत तारण झालं नाही, आपण रडून रडून मागतो की प्रभू यांना तार. We fast and pray. आपण उपास आणि प्रार्थना त्यांच्यासाठी करतो. Lord, save my prodigal son. प्रभू माझ्या उद्या मुलाला तार. Save my prodigal daughter. प्रभू माझ्या उद्या मुलीला तार. Save my father. प्रभू माझ्या वडिलांना तार. Save my mother. प्रभू माझ्या आईला तार. But once they are saved, पण एकदा का तुमच्या आईचं, वडिलांचं का कोणाचंही तारण झालं we never pray for their growth. की त्याच्यानंतर त्यांची प्रभूमध्ये वाढ व्हायला हवी, आपण ही कधीच प्रार्थना करत नाही का रडत नाही. Are you understanding what I'm saying? समजतं मी काय म्हणतोय? We pray for the souls to be saved, but after they are saved, we don't even spend 10 minutes for their restoration or the लोकांचं- formation of Christ in them. लोकांचं तारण व्हावं म्हणून आपण जरूर प्रार्थना करतो आणि आपण त्या लोकांचं तारण झाल्यानंतर मात्र आता हे बिलीव्हर झालेले आहेत, पण खरोखर मला यांच्यामध्ये ख्रिस्त आलेला पाहायचा आहे, ही कधीच आपण कडून प्रार्थना करत नाही. We pray that Christ may be born in them, but we don't pray that the Christ may be formed in them. ख्रिस्ताचा जन्म त्यांच्यामध्ये व्हावा ही प्रार्थना आपण करतो, पण ख्रिस्त त्यांच्यामध्ये जन्मल्यानंतर तोच ख्रिस्त त्यांच्यामध्ये वाढावा ही प्रार्थना आपण कधीच करत नाही. We seem to think आपल्याला असं वाटतं that now he is saved, she is saved, आता याचं तारण झालं, तिचं तारण झालं, so they need to fend themselves, take care of themselves, झालं. grow in themselves. झालं, आता प्रभूकडे आले, हे बिलीव्हर झाले, आता त्यांनी स्वतःला सांभाळा. Yes, it is proper and right to a certain extent. ठीक आहे ना, काही प्रमाणामध्ये त्यांनी आपापलं सांभाळा आहे, काही प्रमाणात ठीक आहे, But unless we carry others' burdens, पण जोवर आपण दुसऱ्यांचं ओझं वाहत नाही, some of us will never stand. आपल्यातले काही उभेच राहणार नाही, कधीच उभे राहणार नाही. Paul said, carry one another's burdens. पॉल म्हटलेला आहे, एकमेकांची ओझी वाहा. Some cannot pray for themselves. काही लोकांना स्वतःसाठी प्रार्थना करता येत नाही. Some cannot handle themselves even after they are born again. काही लोकांना नवीन जन्म झाल्यानंतर पण स्वतःला वागवता येत नाही. Some can stand for themselves. काही स्वतःसाठी उभे राहू शकतात. You can pray, you can leave them to themselves. They can fend themselves because they know how to pray. काही असे खंबीर असतात की जे स्वतःवरती उभे राहतात, त्यांना तुम्ही स्वतःवर सोडू शकता की हो हा याचं बघून घेईल, प्रभूमध्ये उभा राहील, वाढेल, स्ट्रॉंग होईल. Amen. Amen. Yet तरी we as parents need to pray even for our children who are saved. आई बाप या नात्यानं आपण किंवा आम्ही पण ज्या सगळ्या मुलांचं, ज्या तुम्हा सगळ्यांचं तारण झालेलं आहे, त्या तुम्हा सगळ्यांची प्रभूमध्ये वाढ व्हावी, ख्रिस्त अजून तुमच्यामध्ये धारण व्हावा
म्हणून आम्ही कळा सोसणं, आम्ही प्रसूती वेदनेतनं जाणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि हे आमचं प्रेम आहे, हा आमचा आवेश आहे. You as a father and mother, तुम्ही पण एक आई बाप या नात्यानं once your children are saved, एकदा तुमच्या मुलांचं तारण झालं pray for the formation of Christ in them. की ख्रिस्त त्यांच्यामध्ये रूपधारी व्हावा म्हणून प्रार्थना करा. Christ should develop in them. ख्रिस्त त्यांच्यामध्ये वाढला, Christ should be seen in them. ख्रिस्त त्यांच्या वागणुकीत दिसला पाहिजे. And only God has the power to bring in the formation of Christ in others. आणि फक्त परमेश्वराकडेच हे सामर्थ्य आहे बरं का की इतरांमध्ये ख्रिस्त वाढवायचं काम परमेश्वरच करू शकतो. You cannot do it. It's a spiritual work. It needs the spiritual hand of God to form your children according to Christ. तुम्ही हे करू शकत नाही. हे आध्यात्मिक कार्य आहे. तुमची मुलं ख्रिस्तानुरूप होण्यासाठी, ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी हे परमेश्वर बापाचा हात पाहिजे, परमेश्वर बापाची सगळी करणी पाहिजे, प्रार्थना त्यासाठी पाहिजे. A son should pray for the father also who is a believer. मुलांनी वडिलांसाठी पण प्रार्थना केली पाहिजे की जे त्यांचे वडील बिलीवर आहेत. A son should pray for his mother. A daughter should pray for her mother. A daughter should pray for her father also, that Christ's formation should be seen in them. एखाद्या मुलीनं किंवा मुलानं आपल्या आई वडिलांसाठी पण प्रार्थना केली पाहिजे की मला अजून माझ्या आई वडिलांमध्ये ख्रिस्त आलेला पाहायचा आहे. Sometimes कधी-कधी. we only believe in rebuking. आपण केवळ धमकावण्यात विश्वास ठेवतो Become like Christ. की तू ख्रिस्तासारखा हो, Change. बदल. Is this the behavior of a Christian? असं वागायचं असतं का? ख्रिस्ती माणसं असं वागतात You का? are a believer. तू बिलीवर आहे ना? Okay. ठीक आहे. Paul tried all that. पॉलने हा सगळा प्रयत्न केला. On the Galatian church, he tried all that. गलती चर्चमध्ये पॉलने हा सगळा प्रयत्न केला. He wrote to them. त्यांना लिहिलं, He admonished them. त्यांना बोध He केला, corrected them. त्यांच्या चुका He त्यांना disciplined दाखवल्या, them. त्यांना शिस्त लावली, He put fear in them. त्यांच्यामध्ये भीती घातली. Finally, शेवटी he said, पॉल म्हटला, हे सगळं काम करत नाही. नथिंग वर्क्स समहाउ. हालेलुया. The last trump card is travailing. शेवटचा एक काय माझा, मला रडायला बसायलाच लागेल. Yes. तोवर काही हे प्रभूत वाढायचे नाही. Some people will never change. काही माणसं तू डोकं फोडून मेलास तरी बदलणार नाही. You give them word every day, 24 hours a day. You preach to them and preach to them and preach to them, but they will never change. दिवसातनं 24 तास तू त्यांना वचन सांग, वचन सांग, वचन सांग, पण ते बदलणार नाही म्हणजे नाही. ऐकणार हो 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 हो, गेटच्या बाहेर जे त्यांना करायचं तेच करणार. No matter how much you tell them, कितीही त्यांना सांगा, it doesn't enter. इथं घुसतच नाही. What should you do? मग तुम्ही काय कराल? Faith talk. विश्वासाच्या गप्पा कुठं इथं कामी येणार आहे? Sometimes faith talk also misses you. What will you do? कधी कधी विश्वासाविषयी बोलून पण काहीच समोरच्या माणसात बदल दिसत नाही. मग The काय कराल? age-old art of travailing Anadi. will see you through. अनादी काळापासूनची कला, कढायची कला, प्रसूती वेदना सहन करायची कला, रडायची कला प्रार्थनेतली तुम्हाला उपयोगी पडेल. You know why? का माहितीये? Only God can do it. फक्त देवच कार्य करू शकतो And म्हणून. when God undertakes to do it, आणि देव जेव्हा या गोष्टी करायला आपल्या हातात घेतो, He knows देवाला माहित असतं त्याला कसं सरळ करायचं, या वाकड्याला सरळ कसा करायचा. कुठलं काठी कुणावर वापरायचं. देवाला माहितीये. त्याच्या काठीत आवाज आहे. प्रभू की लाठी में दम है, आवाज He knows. त्याला माहितीये. Restless? No. अशांत, This is the remedy I'm giving you. हा उपाय देत आहे मी तुम्हाला. उपाय. Amen. आमेन. Jesus cried, Paul cried. येशू रडला, पॉल रडला. Jesus cried, Paul cried. येशू रडला, पॉल रडला. Paul said, पॉल बोलला, I wrote to the Galatian मी church. गलती मधल्या चर्चच्या लोकांना लिहिलं, I sent people there. त्यांच्याकडे मी लोक पाठवली, I admonished them. त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण काय पण सुधरत नाही. पालत्या घड्यावर पाणी. What shall I do? आता मी काय करू? Last resort. शेवटचा उपाय, Take the jug of water, get locked in my room. पाण्याचा पेला घे, खोलीत स्वतःला बंद कर, Lord, गुडघे टेक आणि म्हण, प्रभू I tried everything. मी सगळे प्रयत्न केले,
I'm crying for them, Lord. आता मी तुझ्या समोर त्यांच्यासाठी रडायला बसली आहे. I'm burdened about them. मला ओझं येतं या लोकांचं. Oh God, देव बाप्पा, let Christ be formed in them. ख्रिस्त या लोकांमध्ये अजून यावा. No other prayer. दुसरी कुठलीही प्रार्थना नाही. No saying, discipline him. त्याला शिस्त लाव म्हणणं नाही. No saying, remove him out of my life. माझ्या जीवनात याला हकल म्हणणं नाही. Some of the wives come to and tell me, काही बायका मला येऊन सांगतात, maybe they are not in the Lord or maybe they are just in the Lord. कदाचित त्या प्रभूमध्ये नसतील किंवा नुकत्याच प्रभूत आल्या असतील. Pastor, पास्टर, pray. प्रार्थना करा. My husband has troubled me a lot. माझ्या नवऱ्याने मला खूप त्रास दिलाय. That God may throw him out of my life. देवाने त्याला माझ्या जीवनातनं काढावं. That the case that is pending in the court, in the divorce, of divorce, it should go through and I should get a break. कोर्टामध्ये घटस्फोटाची आमची केस फार दिवसांपासून जी पेंडिंग आहे तिचा निकाल लागावा आणि मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा. Now, I'm not saying you don't have to go through a divorce if the man is really harassing and killing you. मी असं नाही म्हणत It's an आहे, extreme case. एखादा नवरा जर तुम्हाला खूपच छळतोय, खूपच मारतोय, बेदम मारतोय, फार तुमचा खून होईपर्यंत मारतोय, तर तुम्ही घटस्फोट घ्यायचा नाही असं मी म्हणत नाही. पण ह्या सगळ्या टोकाला गेलेल्या बाबी असतात. What I'm saying is, मी काय म्हणतो, have you travailed? तुम्ही कधी असे रडलाय? Have you travailed? तुम्ही रडलाय? If you have travailed जर तुम्ही रडला असाल and God couldn't do it, आणि देव करू शकला नसेल and God wouldn't do it, आणि देव करत नसेल, after a certain amount of time, He couldn't do it even after a काही certain वेळानंतर amount तरी of तो time, करू शकला नाही, then go ahead and do what you want to. मग तुला हवा तो निर्णय घेण कर. But have you tried groaning? पण स्ट्रेटअवे घटस्फोट घ्यायच्या आधी किंवा ते टोकाचे निर्णय घ्यायच्या आधी कधी शांतपणे बसून रडून कणून प्रार्थना केलेली आहे अबाउट इट? Praise the Lord. You know, some people may never stand all their life. काही माणसं आयुष्यभर उभी राहणारच नाही. You may have a Mephibosheth at home. तुमच्या घरात मफीबोशेत कदाचित असेल. What will you do? तुम्ही काय कराल? What will you do? लक्षात येतंय का? तुमच्या घरात मफीबोशेत कदाचित असेल. Mephibosheth was lame in both his feet. मफीबोशेत दोन्ही पायांनी लंगडा होता. He used to sit across the table with David and eat. दावीद राजाच्या मेजापाशी बसून खायचा रोज. But what I want to say is, मला जे म्हणायचे ते हे, what will you do with Mephibosheth at home? घरात मफीबोशेत असेल तर तुम्ही काय कराल? Break your head and correct him and fight with him and have strife? डोकं And फोडणार, चुका सुधारणार, त्यांना मारणार, काय करणार? some people will never listen. काही लोक कधीच ऐकणार नाहीत. Travailing. मग हा एकच उपाय आहे, मला बसून आता रडून प्रार्थना करू दे. Amen. आमेन. Even if they are not a spoiled brat, have a regular time for travailing prayer for your own. आणि जरी ते बिघडलेले नसले आणि जरी असं काही नसलं तरी देखील तुमचे जे आहेत त्या तुमच्यांसाठी तुम्ही नियमितपणे रोज खोलीत बंद करून असं रडून कणून प्रार्थना करा. You may not have an evangelistic ministry. कदाचित तुमची सुवार्तिकाची सेवाही You नसेल, may not have a pastoral ministry. कदाचित तुम्हाला पालखीय सेवा पण नसेल, But you all have a travailing ministry. पण तुम्हाला सगळ्यांना ॲज अ बिलीव्हर कणायची प्रसूती वेदनेची मिनिस्ट्री दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. All of you. सगळ्यांना दिलेली आहे. All of you. हे जे रडणं आहे ना ते सगळ्यांना दिलेलं आहे. प्रसूती वेदनेचं रडणं. Some people cry and travail for their lost sons and daughters, काही माणसं आपापल्या हरवलेल्या मुला मुलींसाठी कणतात, रडतात. or precious ones, त्यांच्या मूलवान लोकांसाठी रडतात, कणतात. and they do it for years together. वर्षोनवर्ष करतात. And once they are saved, एकदा त्यांचं तारण झालं they just lose the grip. की मग त्यांची पकड ढिल्ली पडते They allow their precious ones to stand on their own. आणि ते आपल्या त्या प्रियजनांना स्वतःवर उभं राहायला सोडतात. Never do that. असं नाही करायचं. Never do that. असं कधी करायचं नाही. Keep on that discipline of travailing prayer even after they are saved. कणाईची प्रार्थना जी आहे ना, त्यांचं तारण झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी रडून कडून जी प्रार्थना करायची असते ती करतच राहायची. That's why we have this युवा partners that we have introduced lately. आणि म्हणून आता हा युवा पार्टनर क्लब मी जो इंट्रोड्यूस केलाय, मी उगीच नाही केलेला. God wants me that the people should know that we need to have a travailing spirit for others. देवाची इच्छा आहे की लोकांना कळावं
आपल्यामध्ये इतर माणसांसाठी कणायचा रडायचा आत्मा आता यायला हवा. Amen. Amen. When you will register for this Yuva partners, जेव्हा तुम्ही या युवा पार्टनर मध्ये आपलं नाव नोंदवाल, I am going to pray with my wife every day for you. आम्ही दोघं रोज तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. I will carry your burden like the high priest Aaron who went into the Holy of Holies. तुमचं ओझं मी घेऊन जाणार आहे, फिरणार आहे. जसं अहरोन प्रमुख याजक परमपवित्र स्थानात लोकांचं ओझं घेऊन जायचा, तसं तुमचं ओझं छातीवर घेऊन मी फिरायचं म्हणतोय. Yes, God said. ते बोललाय. You cannot come, Aaron, without putting it on your shoulders, all the names of the tribes. अहरोना, सर्व 12 कुळांची नावं तुझ्या छातीवर लिहिल्याशिवाय माझ्या समोर येऊ नको. Some people will never grow. What will you do? काही माणसं कधीच वाढणार नाहीत. मग तू काय करशील? See, there will still be a black sheep in the family. घरामध्ये तरी थोडीशी खोडकर असतातच. Amen. Sheep of God, but black sheep in the family. आहे देवाचं मेंढरू पण काळं आहे. Amen. आमेन. काळं म्हणजे Amen. There will be स्वभावाने. there will be a black lamb also in the family. What will असेल you do? कदाचित काळं कोकरू पण असेल घरात. मग तुम्ही काय कराल? You need to pray for them. प्रार्थना करा त्यांच्यासाठी रडून. Yes, you need to counsel to them. हा, त्यांना सल्ला द्या, You need to talk to them. त्यांच्याशी बोला. That is all very biblical. हे सगळं शास्त्राला धरून आहे की त्यांना सांगा, त्यांना सल्ला द्या, त्यांच्या चुका त्यांना दाखवा, You can worry for them. त्यांची काळजी करा, कधी त्यांना फटके मारा And you get angry for them. आणि चिडा किंवा But that is not biblical. पण ते चिडा म्हटलं तर चिडणं काही शास्त्राला धरून नाही. Amen. You can worry for them, and that also is not scriptural. काळजी तुम्ही कराल त्यांची, पण ती काळजी घेणं पण शास्त्राला धरून नाही. Amen. काळजी आणि चिडणं बायबलला धरून नाहीये. But there is an area where you can depend on God to do something. पण एक भाग असा आहे की ज्या भागात तुम्ही देवावर अवलंबून राहू शकता की देवानी काहीतरी करावं. Because he who can save a soul can also maintain that soul, can also strengthen that soul. कारण की जो त्या जीवाला तारू शकतो, तोच त्या जीवाला सांभाळू शकतो, तोच त्या जीवाला राखू शकतो, Amen. तोच त्या जीवाला ख्रिस्तात वाढवू शकतो. Who saved a soul? कोणी जीव तारला? God. देवानी. Who saved you? कोणी तुला तारलं? Not Pastor Peter. पास्टर पीटरनी नाही. I'm just an instrument. मी एक वाहिनी आहे, मी एक पात्र आहे, I'm just a postman. मी एक पोस्टमॅन आहे की ज्यांनी टपाल आणून हातात दिलं. I gave you the letter to मी read. तुम्हाला पत्र आणून हातात दिलं. God is the savior of your soul. देव तुझ्या जीवाचा तारणार आहे. Amen. He can strengthen you. He can save you. He can strengthen you. तो तुला शक्ती देऊ शकतो. तारल्यानंतर तो तुला सांभाळू शकतो. आता तो सगळं करणार तर मी काय करणार? तुम्ही फक्त ट्रॅव्हलिंग करणार. तुम्ही प्रसूती वेदना आणि कळा सोसून प्रार्थना करा. Amen. आमेन. Because traveling includes in prayer. कारण की कन्यामध्ये प्रार्थना येतेच. You know, John G. Lake, जॉन जी लेक he was a mighty man of God. महान परमेश्वराचे सेवक. And he once said, एकदा ते म्हणाले, if only men and women would stop their bickering and arguing, जर पुरुषांनी, स्त्रियांनी आणि सगळ्या माणसांनी आपली कुरकुर आणि वादिवाद सोडला, and stop fighting, भांडणं सोडली and instead put all their energy in prayer, आणि ती सगळी वेळ आणि ती सगळी शक्ती जर प्रार्थनेत घालवली, then we would see the effects on the body of Christ in a more powerful way. तर ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जास्त प्रभावशाली पडलेली छाप आपल्याला दिसेल. How true it is. किती खरं आहे की वादिवाद, कुरकुर, भांडणं ही जी वेळ आपण वाया घालवतो, त्याच्याऐवजी बसून त्या गोष्टींना घेऊन कडून रडून प्रार्थना केली, within no time there will be result. Amen. Travailing is what? It's a dying experience. प्रसूती वेदना काय असतात? मरण्याचा अनुभव असतो. Amen. What is birth pangs? प्रसूती वेदना कशाला म्हणतात? एखाद्या गर्भवती स्त्रीला कळा निघतात, त्या एक मरणाचा अनुभव आहे. She says, ती म्हणते, it is my new life. माझे नवीन जीवन आहे. Birth pang means it's almost she is dead and now she is alive. प्रसूतीच्या काळात तिला येणं म्हणजे ती मेली होती त्या बाळाला प्रसवताना, बाळ प्रसवल्यानंतर आता ती जिवंत झाली आहे. When you travail, it is as good as dying. प्रसूती वेदना जवळजवळ मरण्यासारख्याच आहेत की मी मेले जवळजवळ त्या प्रसूती वेदना देतात. Ask any mother and she will give you the physical description of it. कुठल्याही आईला तुम्ही An जाऊन experience. विचारा, कुठल्याही आईला जाऊन विचारा, शारीरिकरित्या ती आई तुम्हाला सांगेल की कळा निघणं म्हणजे काय अनुभव असतो. Amen. आमेन. She says, I almost died. ती आई म्हणते प्रसूती वेदनेला मी जवळजवळ मेले होते. But after the child is born, there is joy. बाळ जन्माला आल्यानंतर आनंद येतो. See, there is no pain in conceiving. गर्भधारणा होण्यात काही वेदना होत नाहीत. See, there is no pain in conceiving. गर्भधारणा होण्यात काही वेदना नाहीत. But there is pain in travail. पण प्रसूतीची वेळ आली
की कळा लागतात. Look at the scope of travail that Jesus underwent for the whole world. संपूर्ण मानव जातीसाठी येशू ख्रिस्त स्वतः ज्या कळा सोसून गेला त्या पहा. In Acts 2:24, प्रेषित 2:24 Bible says, बायबल म्हणतं, whom God has raised up, having loosed the pains of death, because it was not possible that he should be holden of it. प्रेषित 2:24 त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याने मरणाच्या स्वाधीन राहावे हे शक्य नव्हते. God released him from the sharp pains that he experienced while dying for the lost souls. हरवलेल्या मानव जातीसाठी मरणाच्या ज्या वेदना, भयंकर वेदना तो सोसत होता, त्यातून देवाने त्याला उठवले. What was it? म्हणजे काय? It was travailing. तीच ती कणणे, कळा सोसणे, That pain, like the birth pangs. तीच ती प्रसूतीसारखी वेदना. Jesus dying. येशू मरणे. When did the first church form? पहिलं चर्च कधी अस्तित्वात After आलं? the death of Jesus. येशूच्या मृत्यूनंतर. Pentecost came after the death of Jesus. पेंटेकॉस्टचा दिवस कधी आला? येशूच्या मृत्यूनंतर. See the intensity of this travail. पहा या प्रसूती वेदने मागे किती गहन अर्थ आहे पहा. That's why Jesus is called the man of sorrows. म्हणून येशूला दुःखाचा माणूस म्हटलं गेलं. Amen. दुःखाचा पुरुष म्हटलं गेलं. He was in deep sorrow तो फार खोल आणि गहन अशा दुःखात न गेला, until it went to the pangs of death. अगदी शेवटी तर अशा प्रसूती वेदना की ज्यामध्ये त्याचं मरणच झालं. In the Garden of Gethsemane, गेत्सेमनी it was बागेमध्ये the birth pangs त्याच होत्या त्या प्रसूती वेदना, where his nerves opened and then sweat fell like blood down on the rock. जिथं त्याच्या नसा फुटल्या आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबांसारखा खडकावर ओघळून पडला. Amen. Amen. The dying out of all the old order and bringing the new order and bringing the new covenant into सगळा being. जो जुना क्रम आहे त्याच्यामध्ये मरणे आणि मरून नवीन क्रम बाहेर आणणे. Amen. आमेन. Death to self, स्वतःला मरणे, death to the carnal nature, दैहिक स्वभावाला मरणे, death to our own desire and आपल्या- our own will. आपल्या स्वतःच्या इच्छांना माझं माझं मी त्याला मरणे. Amen. आमेन. Look at that mother. ती आई पहा, When she carries a child in her womb, आई जेव्हा आपल्या ओटीपोटात एखादं बाळ घेऊन तिला जेव्हा दिवस गेलेले असतात from that time, she तेव्हापासून no more eats for self, she eats for the child in the womb. ती स्वतःसाठी जेवत नसते, ती पोटातल्या बाळासाठी जेवते. Even while sleeping, she is careful not for herself, but for the child in the womb. झोपताना पण काळजी घेते, स्वतःसाठी नाही पण ओटीपोटात जे बाळ आहे त्या बाळासाठी. For a cold, for a fever, she does not even take tablets. ती गोळी पण खात नाही. तिला सर्दी झाली, तिला ताप आला तर ती औषध खात नाही. Why? का? For the child. की माझ्या पोटात बाळ आहे, त्याला त्रास नको व्हायला, Nothing should go wrong with my child. माझ्या बाळाला काही व्हायला नको. She'll be burning with fever. आणि तिला किती जरी ताप आलेला असला She'll not take a tablet. तरी ती गोळी घेणार नाही. Why? का? It should not affect my child. का हे सगळं? की माझ्या पोटातल्या बाळावर त्याचा गैरपरिणाम नको. When she walks out, बाहेर जेव्हा चालते she's very careful. सांभाळून चालते, She covers herself, स्वतःला झाकते, not for herself, स्वतःसाठी नाही but for a child. पण पोटातल्या बाळासाठी. She eats for the child, she lives for the child. बाळासाठी जेवते, बाळासाठी जगते. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? She lives for the child. बाळासाठी जगते. We are called to live for others. आपल्याला दुसऱ्यांसाठी जगायला बोलवलंय. You die that others may live. तू मर अशासाठी की दुसरे जगावेत. You have pain in you. तुझ्यामध्ये वेदना येतात. If somebody's life formation is not according to Christ, there is pain in your जर heart. कुणाचं जीवन ख्रिस्त सांगतोय त्या पद्धतीनं दिसलं नाही तर तुझ्या अंतःकरणात तुला कळा येतात. When I see people moving away from the Lord, there is pain in my heart. जेव्हा मी पाहतो की माणसं प्रभूकडे येतात आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी प्रभूपासून लांब जातात, ते बघून मला प्रसूती वेदना होतात. And I cry before the मी Lord. रडतो प्रभू समोर Lord, when this fellow will की change, प्रभू हा मुलगा किंवा हा माणूस कधी बदलेल. let Christ be formed in him, Lord. ख्रिस्त त्याच्यामध्ये येऊ दे प्रभू. Let Christ be formed in him, Lord. ख्रिस्ताचं रूप त्याच्यात धारण होऊ दे प्रभू. Let the image of Christ come in him, Lord. ख्रिस्ताची प्रतिमा त्याच्यामध्ये येऊ दे Let प्रभू. him start looking like you, Jesus. तो तुझ्यासारखा दिसायला लागू दे येशू. Formation means what? A image. की त्याच्यामध्ये ते रूप निर्माण व्हावं, ती प्रतिमा निर्माण व्हावी. Does not the Bible say
बायबल म्हणतं ना, those who make an image, they become like the image, they become like the idol. जे प्रतिमा करतात, जे मूर्त्या करतात, ते त्या प्रतिमेसारखे, त्या मूर्तीसारखेच बनतात. They become like that idol. ते त्या मूर्तीसारखेच होऊन जातात. We have the image of Christ. आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताची प्रतिमा आहे. We have to become like Christ. आपण ख्रिस्तासारखंच बनायचंय. That should be our desire. ही आपली इच्छा पाहिजे. Not only for our children, but even for the church members. फक्त आपल्या स्वतःच्या मुलांसाठी नाही, आपल्या चर्च मधल्या प्रत्येक मेंबर साठी आपल्याला हे ओझं पाहिजे. As Paul said जसं पॉल म्हणाला in 2 Corinthians 4:12. 2 Corinth 4:12. So then death works in us, but life is working in you. हालेलुया. 2 Corinth 4 अध्याय 12 वचन संत पॉल या जागी म्हणतो, आमच्यामध्ये तर मरण, पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करत आहे. Praise God. Hallelujah. How can others have life if I don't have death in me? इतरांना जीवन कसं मिळेल जर मी माझ्या जीवनात मरण पत्करलं नाही तर? In dying we give life. मरणात आम्ही जीवन देतो. Almost a woman mother is dying and she gives birth to a child. एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देत असते ती जवळजवळ मरते. Are you understanding? समजतं मी काय म्हणतो? Amen. आमेन. We'll continue next week. पुढच्या आठवडी संदेश चालू ठेवू. Always know this. नेहमी हे जाणा, Am I talking like Jesus? नेहमी तपासा, मी येशू सारखं बोलतोय का? Am I walking like Jesus? मी येशू सारखी चालतीये का? Am I thinking like Jesus? माझे विचार येशू सारखे आहेत का? Is my motive like Jesus? माझे हेतू येशू सारखे आहेत का? Am I behaving like Jesus? मी येशू सारखी वागत आहे का? How is my behavior? माझं वागणं कसं आहे? Let me tell you, एक सांगतो तुम्हाला, if we don't have a desire to be like Jesus, we should not even serve Jesus. तुमच्यामध्ये येशू सारखं बनायची इच्छा नसेल तर मी तुम्हाला आज नम्रतेनं सांगतो, We should not serve Jesus. आपण येशूची मिनिस्ट्री आणि सेवा करू नये, करू नका. Just live a believer's life and go to heaven. फक्त बिलीवर बना आणि स्वर्गात जा. But rewards are based on the formation in our lives. पण आपल्या जीवनात ख्रिस्त किती रूपधारी होतो, ख्रिस्त किती वाढतो, यावर आपलं प्रतिफळ अवलंबून आहे. Oh God, माझ्या देवा, make us like Jesus. आम्हाला येशू सारखं बनव. Make us like Jesus. आम्हाला येशू सारखं बनव. Transform us, Lord. रूपांतर कर माझं. Melt us, mold us, do what you want with us. तुला जे हवं ते कर माझं. मला आकार दे, मला वितळव, मला मार, काय पाहिजे ते कर. Make us like Jesus. पण मला तुझ्यासारखी करून सोड. मला तुझ्यामध्ये विलीन करून घे दे बाबा. मला माझी ओळख नको, मला येशूच्या नावाने ओळखलं जाऊ दे. You know the power that our church will carry then? तुम्हाला माहितीये, असं जर सगळ्यांनी म्हटलं आणि केलं तर आपल्या चर्च मध्ये किती सामर्थ्य येईल. डू यू नो? What power we will hold? डू यू हॅव एनी आयडिया किती सामर्थ्य आपल्यात येईल? That unusual miracles you saw from the hands of Paul shall be your testimony as well. ते जे असाधारण चमत्कार पॉलच्या हस्ते घडले, ती साक्ष तुमची पण बनेल. असं होईल. पॉलने गळा सोसल्या For the church. चर्चसाठी. Oh God, माझ्या देवा, increase my travail for my people. माझ्या लोकांसाठी माझ्या कळा वाढव. वाढव प्रभू. माझ्या वेदना वाढव. I want everyone to look like Jesus. मला प्रत्येक जण इथला येशू सारखा दिसायला हवाय. Christ is not fully formed, Lord. अजून ख्रिस्त पूर्णपणे रूपधारी झाला नाही. You know, when a child is not fully formed, it's a thing to worry. बाळ जेव्हा पूर्णपणे वाढत नाही आईच्या ओटी पोटात, ते काळजीचं कारण असतं. Mother is so troubled. आईला त्रास होतो. She runs to the doctor so many times. आई कितीतरी वेळा डॉक्टरकडे जाते. Why? का? My child is not moving. माझं बाळ आत हलत नाही. Doctor said we have to remove some sonography. डॉक्टर म्हणतात सोनोग्राफी कर. Oh, the child is not formed. नाही, ते बाळ अजून पुरेपूर वाढलं नाही. Mother is worried. Doctors are worried. Everybody is worried. आईला काळजी, डॉक्टरांना काळजी, सगळ्यांना काळजी की बाळ अजून पाहिजे तसं वाढलं नाही. माझ्या देवा, Let Christ be fully formed. ख्रिस्त पूर्णपणे आमच्यात धारण हो. Thank you. Great Spirit of God is upon you. देवाचा महान पवित्र आत्मा तुमच्यावर उतरलाय. Bless my
माझ्या Touch लोकांना my- आशीर्वादित कर, स्पर्श कर. Shakara masala rama. कनामासा. Ramantolo mashakara. कनामासा. मांडरांदो. Let my church become an iconic church. माझं जग सगळ्यांसाठी एक उदाहरण असू दे. Amen. I thank you, Lord. तुला धन्यवाद. Jesus' name. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. Praise God.